महाआयडी काढण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या कोणत्याही ब्राउझरवरती या आणि गुगल वरती सर्च करा महासारथी महाराष्ट्र.go.in याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। या लिंक वरती आल्यानंतर पहा, आता प्रत्येकाला महाआयडी काढावी लागणार आहे। पहा, यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे ते संपूर्ण माहिती देणार आहे। सर्वात प्रथम महाआयडी का काढायचा ते जाणून घ्या। पहा, एक नागरिक एक महाआयडी, सर्व शासकीय योजनांसाठी एकच महाआयडी, महासारथी तुमचा डिजिटल ओळखीचा साथी। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकार किती आयडी कार्ड काढते? भरपूर अशी आयडी कार्ड आहेत, त्याबद्दलचे सुद्धा आपण व्हिडिओ करूयात। पण हा जो आहे तो महाआयडी आहे, एक नागरिक एक महाआयडी, आणि आजच आपली नोंदणी करा। आता याचे फायदे काय असणार आहेत पहा, महाडीबीटीच्या 93 योजना, आपले सरकारच्या 1077 सेवा आहेत जे की दाखले वगैरे, त्यासाठी आपल्याला हा महाआयडी खूप गरजेचा आहे। पहा, इथे महत्वाची बाब देण्यात आलेली आहे, या प्रणालीद्वारे नागरिकांना महाआयडी हा एकमेव ओळख क्रमांक मिळतो। बरोबर आहे, हा ओळख क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या सर्व सेवा आणि योजनांसाठी वापरता येतो। पहा, त्यामुळे वेगवेगळ्या विभागासाठी वारंवार अर्ज भरण्याची किंवा तीच माहिती व कागदपत्रे पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही। सुरक्षित पडताळलेली नागरिकांची माहिती एकाच ठिकाणी भेटणार आहे आणि डिजिटल कागदपत्राद्वारे शासनाच्या विविध सेवा व योजनेचा लाभ आपल्याला भेटणार आहे। शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ आणि अधिक जलद आणि पारदर्शक असणार आहे। त्यामुळे महाआयडी हा प्रत्येक नागरिकांनी काढायचा आहे। कसा काढायचा पहा, या पेज वरती आल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन नावाचा पर्याय दिसतोय, यावरती क्लिक करा। नागरिक लॉग इन पर्यायावरती क्लिक करा। पहा, नागरिक लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला महाआयडी जे काही आहे तो टाकावा लागतो, जो की महाआयडी काढल्यानंतर। तर आता आपल्याला महाआयडी कसा करायचा तर पहा, यासाठी काय करावं लागेल, पुन्हा त्याच वेबसाईट वरती जायचं आहे। पहा, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्या वेबसाईट वरती पुन्हा यायचं आहे। इथं पहा, डायरेक्टली तुम्हाला ही लिंक आहे, त्या लिंक थ्रू तुम्ही इथे आलेला आहात। आता तुमचा महाआयडी तयार करा, डायरेक्टली इथे आलेला आहे। तर इथे तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे, हे जो काही डिक्लेरेशन आहे ते वाचायचं आहे। पहा, खालती घ्यायचं आहे, डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा या क्रमांकावरती क्लिक करा। ओटीपी यशस्वीरित्या पाठवलेला आहे, तो 6 डिजिट इथं एंटर करायचा आहे आणि सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करा। आधारशी संलग्न जो मोबाईल नंबर आहे त्यावरती ओटीपी गेलेला आहे। पहा, इथे डेटा प्रवेश सहमती येणार आहे, म्हणजे तुमचा ओटीपी सक्सेसफुली झालेला आहे। स्वयं घोषणापत्र आहे की मी असं वापरणार आहे हे वाचून घ्या। इथे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा ऍक्सेप्ट करायचं आहे अशा प्रकारे, आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहा, पुढील पेज ओपन झालेले आहे, यामध्ये तुमचे तपशील सत्यापित करा। इथे आधारवरचं नाव, जन्मतारीख लिंक झालेला आहे। इथे आपल्याला मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे जो की आधारवरचा आहे। आधार क्रमांक लास्ट 4 डिजिट आलेले आहे। ईमेल आयडी इथे प्रविष्ट करा। त्यानंतर खाली या पत्त्याची माहिती दिसेल, इथे पहा रहिवासी पत्ता आधारवरचा आलेला आहे, राज्य जिल्हा पिनकोड आलेला आहे। इथे कॅप्चा आहे जो की या बॉक्स मध्ये तो जसा आहे तसा इथे प्रविष्ट करा आणि जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करा। पहा, यानंतर तुम्हाला 2 ओटीपी गेले आहेत, एक मोबाईल नंबरवरती आणि एक ईमेल आयडी वरती। मोबाईल नंबरचा पहिल्या बॉक्स मध्ये आणि दुसरा जे आहे तो ईमेल आयडीचा 6 डिजिट आलेले आहेत, ते तुम्ही इथे एंटर करा। सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहा, युजर सक्सेसफुली क्रिएटेड, नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। आता महत्वाचं कार्ड कुठे आहे, कार्ड कधी भेटणार आहे पहा, इथे देण्यात आलेलं आहे। महाआयडी तयार झाल्यानंतर आपल्याला एसएमएस द्वारे कळवण्यात येईल आणि महाआयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी लागेल। पहा, 24 तासानंतर आपल्याला महाआयडी भेटेल। त्यानंतरची प्रोफाईल कशी असते किंवा ते डाउनलोड कसं करायचं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगण्यात येईल।
तर अशा पद्धतीने तुम्हाला ईमेल वरती सर्व माहिती मिळणार आहे. हा झाला व्हिडिओ महाआयडी तयार करण्यासाठी. तुम्हाला आणखीन काही महत्त्वाचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर